मित्रांनो, बिलकुल घाबरून जायचं कारण नाही, कारण आज आपण आलोय भेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद लेणीला. पहिल्यांदा तर आल्या आल्या आपण ऑनलाईन तिकीट काढून घेतले आणि तिकीट ऑनलाईन काढल्यामुळे आपला 5 रुपयाचा एका तिकिटामागं फायदा झाला. कॅश देऊन तिकीट काढलं तर ते 25 रुपयाला पडतं. तर अजिंक्य, मी आणि पंकज आमच्या तिघांचे आम्ही 3 तिकीटं काढून निघालोय औरंगाबाद लेणी ट्रेक करायला. आपले 2 वाघ तर नुसते पळतच सुटले. लेणीचा ट्रेक एवढा मोठा नाही, परंतु नक्कीच तुमची दमछाक होईल एवढा तर नक्की आहे. जेव्हा लोक या शहरात येतात तेव्हा ते फक्त अजिंठा आणि वेरूळ बघतात, पण या शहराच्या अगदी जवळ असलेल्या या लेण्यांकडे दुर्लक्ष करतात. या 2 भागात विभागल्या आहेत. पश्चिम गट 1 ते 5 लेणी. येथे लेणी क्रमांक 3 खूप महत्त्वाचे आहे, जिथे सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत. पूर्व गटामध्ये 6 ते 9 लेणी. हा भाग थोडा उंचावर आहे आणि लेणी क्रमांक 7 इथली सर्वात खास लेणी आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत लेणी क्रमांक 5 मध्ये. ही आकाराने जरी लहान असली तरी इथली शांतता मनाला भुरळ घालते. या लेणीच्या गाभाऱ्यात आपण भगवान बुद्धांची ध्यानस्थ बसलेली मूर्ती पाहू शकतो. लेणी 3 आणि 4 च्या अगदी शेजारी लेणी आहे. या लेण्यांची एक खास गोष्ट म्हणजे इथले दगड कोरून अशा प्रकारे जागा तयार केली आहे की तिथे नैसर्गिक प्रकाश अगदी योग्य पद्धतीने पोहोचतो. लेणीवरून शहराचे आपल्याला नयनरम्य दृश्य बघायला मिळते. आता आपण आहोत लेणी क्रमांक 4 जवळ. ही लेणी खूप खास आहे कारण ही या संपूर्ण समूहातील सर्वात जुनी लेणी आहे. आत गेल्यावर तुम्हाला एक भव्य स्तूप दिसेल. विशेष म्हणजे याचं छत बघा. दगडाला असं कोरलंय की जणू काही लाकडाचं काम केलंय. लेणी क्रमांक 4 ही चैत्यगृह म्हणजे प्रार्थनास्थळ आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत औरंगाबाद लेणीमधील सर्वात मॅजेस्टिक ठिकाणी, ते म्हणजे लेणी क्रमांक 3. याला औरंगाबाद लेणीचा मसाला किंवा मुख्य आकर्षण म्हटलं तरी चालेल. आत शिरताच तुम्हाला जे खांब दिसतात त्यावरचं नक्षीकाम बघा, किती कोरीव आहे. हे सुंदर असे नक्षीकाम बघून आपले डोळे थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. आणि समोर जाताच तुम्ही बघू शकता भगवान बुद्धांची मूर्ती. या मूर्तीचे हावभाव इतके स्पष्ट आहेत की असं वाटतं त्या आता बोलू लागतील. त्यातलं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या आतमध्ये असूनही सूर्यप्रकाश भगवान बुद्धांच्या मूर्तीवर पडतो. हे फक्त तुम्हाला इथेच अनुभवता येईल. मित्रांनो, आता आपण आहोत लेणी क्रमांक 2 मध्ये. ही लेणी आकाराने थोडी लहान आहे, पण कोरीव कामाच्या बाबतीत ही कोणत्याही मोठ्या लेणीला टक्कर देऊ शकते. इथल्या मुख्य मूर्तीचा चेहरा इतका शांत आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर एक वेगळंच मानसिक समाधान मिळेल. तुम्ही जर समोर भिंतीवर बघितलं तर तुम्हाला शेकडो लहान लहान बुद्धांच्या मूर्ती दिसतील. याला पाहून असं वाटतं की संपूर्ण भिंतच मंत्रमुग्ध झाली आहे. लेणी जरी आकाराने लहान असली तरी सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. पाठीमागील भिंतींवर कोरलेल्या शेकडो भगवान बुद्धांच्या लहान मोठ्या मूर्ती बघून आपल्याला कलाकुसरीचा खरा खजिना काय असतं ते इथे येऊनच समजेल. मित्रांनो, औरंगाबाद लेणी समूहात आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लेणी क्रमांक 1 सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. या लेणीचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते आणि सुरक्षेच्या कारणास्तव किंवा संवर्धनाच्या कामामुळे ती सध्या बंद आहे. छत्रपती संभाजीनगर लेण्यांचा पहिला भाग म्हणजे पश्चिम समूह बघून झाल्यानंतर आपण आता निघालो आहोत पूर्व समूहाला भेट द्यायला. हा गट पहिल्या गटापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा भाग म्हणजे खूपच ऑफबीट आणि निसर्गरम्य आहे. तर नक्कीच मित्रांनो, आपण विकेंडला किंवा आपल्या सुट्टीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या या लेणीला भेट दिलीच पाहिजे. तर आपण आता आलो आहेत औरंगाबाद लेणीच्या सर्वात सुंदर भागात म्हणजे लेणी क्रमांक 7 मध्ये. जर तुम्ही अजिंठा लेणी बघितली असेल तर तिथली कलाकुसर तुम्हाला या लेणी क्रमांक 7 मध्ये बघायला मिळेल. या लेणीमध्ये तुम्हाला पाठीमागील साईडमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी राहण्यासाठी बनवलेल्या छोट्या छोट्या खोल्या दिसून येतील. मित्रांनो, हे आहे लेणीचं
प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारावर 2 कोरीव काम केलेले द्वारपाल सुद्धा आहेत. त्यानंतर आपण थोड्या पायऱ्या सोडून आपल्याला लेणी क्रमांक 6 कडे जायला लागतं. मित्रांनो, लेणी क्रमांक 6 ही थोडी युनिक लेणी आहे, कारण तुम्हाला येथे एकाच ठिकाणी हिंदू आणि बौद्ध संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. लेणीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सिंहासनावर बसलेल्या भगवान गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्ही या लेण्यांच्या भिंती जवळून जर पाहिल्या तर तुम्हाला त्यावरती प्लास्टरचे थर पाहायला मिळतील. अनेकांना असं वाटेल की हे आधुनिक आहे, परंतु प्राचीन काळातही लेण्यांना अशा प्रकारचे प्लास्टर केले जायचे, जेणेकरून त्यावर सुंदर चित्र काढता येतील. लेणी क्रमांक 6च्या बाजूला तिची उपलेणी आहे, तिला 6 असे म्हणले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती, देवीची मूर्ती आणि भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. येथे हिंदू आणि बौद्ध संस्कृतीची एकत्र झलक आपल्याला पाहायला मिळते. तसेच येथे सप्तमातृकाही पाहायला मिळतात. त्यानंतर आपण आलो आहोत लेणी क्रमांक 8 मध्ये. बऱ्याच वेळा आपण पूर्ण झालेल्या लेणी बघतो, परंतु ही लेणी आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगून जाते. ही लेणी आपल्याला सांगून जाते फक्त छनी हातोड्याच्या साहाय्याने डोंगर कसा कोरला जात असे. मित्रांनो, आता आपण लेणी क्रमांक 9 मध्ये आलो आहोत. इथे आल्यानंतर जी शांतता जाणवते ती शब्दात सांगणे कठीण आहे. लेणी क्रमांक 7 प्रमाणेच येथे सुद्धा आपल्याला नर्तिका व वादन काम करणाऱ्या स्त्रियांचे शिल्प कोरलेले दिसतात. लेणीच्या प्रवेशद्वारावर आपल्याला द्वारपाल कोरलेले दिसतात. आपण सध्याला लेणी क्रमांक 9च्या पवित्र भागात आहोत. समोर जी तुम्ही भव्य मूर्ती बघतायत ती आहे भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मूर्ती. जेव्हा भगवान बुद्ध जगाचा निरोप घेऊन मोक्षाकडे निघाले तेव्हाचा हा क्षण आहे. त्यानंतर येणारी लेणी क्रमांक 10 ही अपूर्ण स्वरूपात असून येथे कोणत्याच प्रकारच्या मूर्त्या वगैरे घडवलेल्या दिसत नाहीत. याचप्रमाणे येथे लेणी क्रमांक 11 आणि 12 सुद्धा आहेत, परंतु त्या पर्यटकांसाठी जाण्याचा मार्ग नसल्यामुळे बंद आहेत. तर मित्रांनो, ही होती छत्रपती संभाजीनगर लेणीमधील 1 ते 10ची सफर. लेणी क्रमांक 1 जरी बंद असली तरी 3ची भव्यता, 7 मधील डान्सिंग पॅनल आणि 9 मधील भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मूर्ती बघून मन प्रसन्न होते. शहराच्या इतक्या जवळ असूनही इथली शांतता आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येणार असाल तर बीबी का मकबरासोबतच या लेणीला नक्कीच भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कोणत्या लेणीमधील शिल्प तुम्हाला सर्वात जास्त आवडले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.